भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातला बहुजन समाज, शोषित वर्ग, वंचित वर्ग यांना शक्ती प्रदान करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळं, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामुळं आज बहुजन समाजातल्या प्रत्येक जातीचा माणूस, देशातल्या सर्व धर्मीय, सगळ्या धर्माच्या प्रत्येक जातीचा माणूस आज शिक्षण घेतोय आणि शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करतोय. बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं की ज्याप्रमाणे उपकार कर्त्याला नंतर विसरलं जातं, बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळीतल्या प्रत्येक माणसावरती उपकार केले, समाजातल्या प्रत्येक माणसावर उपकार केले, देशातल्या प्रत्येक माणसावर उपकार केले. परंतु सगळ्याच लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाणीव ठेवली असं नाही आहे. कारण एज्युकेशन घेतल्यामुळं, शिक्षणाचे दरवाजे उघडे झाल्यामुळं माणसं शिकली, सवरली, मोठी झाली, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेली. परंतु आता बरीच माणसं बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या उपकाराकडे दुर्लक्ष करतायत. मी प्रामुख्याने तुम्हाला हे सांगेन की फुलेशाह आंबेडकर चळवळीमध्ये आजही आंबेडकरवादी समाज जो आहे तो संघर्षमय समाज आहे. इतर जाती जमातीचे जे लोक आहेत, जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सवलतीचा फायदा घेऊन, आरक्षणाचा फायदा घेऊन मोठे झाले, त्यांची मुलं मोठ्या मोठ्या हुद्द्यावर गेली, त्यांनी मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेकडे आज दुर्लक्ष केलेलं दिसतं. आणि मला असं वाटतं की ह्या सर्वांनी जर लक्ष दिलं असतं, बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकाराची जाणीव ठेवली असती, तर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आज जिथे आहे यापेक्षाही प्रचंड प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली असते. सत्तेत येण्यासाठी प्रथम आपल्या सर्व नेत्यांचं एकीकरण होणं गरजेचं आहे. आता एकीकरण होईल असं काही वाटत नाही, कारण का प्रत्येकाने आपली आपली दुकानं एवढ्या मजबूत पद्धतीनं थाटलेली आहेत की आता ते सगळे आपल्या आपल्या मार्गाने जात असल्यामुळं पुन्हा समाजाचं एकीकरण होणं काही होईल की नाही असं एक मोठा प्रश्न आहे. परंतु ऐक्य झाल्याशिवाय आपल्याला सत्तेचा वाटा मिळणार नाही असं आमचं 100% मत आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीमध्ये कलावंत म्हणून वावरत असताना या गोष्टीची जाणीव फार पूर्वीच आम्हाला झाली होती की ऐक्याशिवाय आपल्या पदरात काय पडणार नाही. आणि म्हणून माझी जी पुस्तकं आहेत, माझी जी ऑडिओ कॅसेट प्रसिद्ध झाली, माझी जी व्हिडिओ सिरीज प्रसिद्ध झाल्या, माझी जवळजवळ 8-10 हजाराच्या वरती गाणी रेकॉर्ड झालेली आहेत. त्या सगळ्या गाण्यामध्ये जवळजवळ 50 ते 60% गाणी मी चळवळीवरती लिहिलेली आहेत. आणि त्याच्यातली शेकडो गाणी ही आंबेडकर समाज एक व्हावा यासाठी ऐक्याची गाणी लिहिलेली आहेत. माझ्या नेतृत्वाखाली 2006ला मुंबईमध्ये आम्ही कलावंताच्या वतीनं फार मोठं आंदोलन केलं होतं, नेत्यांना एक करण्याचं आंदोलन 2006ला. आणि संपूर्ण कलावंतांना एकत्र करून मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही मोफत कार्यक्रम, सगळे नामवंत गायक एक जमत होतो आम्ही आणि प्रत्येक मोहल्ल्यात जाऊन कार्यक्रम लावत होतो आणि समाजाची जागृती करत होतो की नेत्यांच्या फुटीर तेमुळं समाजाचं नुकसान होतं आहे. शिकले सवरलेली मुलं डिग्र्या घेऊन वनमन भटकत आहेत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. आपण जर हे सगळे नेते जर एक झाले तर आपण सत्तेत जाऊ, सत्तेचा वाटा अधिकारवाणीने आपल्या पदरात पडेल. रामदास आठवले साहेब असतील, प्रकाश आंबेडकर असतील, तेव्हा रासूगबाई साहेब होते, TM कांबळे साहेब होते, आणखी जोगेंद्र कवाडे सर, टोटल सगळ्यांना आम्ही पत्र दिली आणि सगळ्यांनीच कलावंतांच्या त्या आंदोलनाला प्रतिसाद दिला. रामदास आठवलेने सांगितलं तुम्ही आम्हाला कुठेही बोलवा, आम्ही येतो. गवाई साहेबांनी पण सांगितलं तुम्ही एकत्रपणे सगळं वातावरण निर्मिती करा, तुम्ही बोलवा तिथं मी येतो. TM कांबळेनं तेच सांगितलं, सर्वांनी तेच सांगितलं. परंतु प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला प्रतिसाद दिला नव्हता.
2006ला बरं. सगळे नेते एका ठिकाणी यायला कलावंतांनी होते. बोलवलं तिथं यायला तयार झाले होते. बरोबर. परंतु प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला प्रतिसाद दिला नव्हता आणि ते आंदोलन पुढे 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 मग नेत्यांनीच काहीतरी कलावंतामध्ये फूट पाडली आणि काही कलावंत वेगळे केले आणि मग त्या कलावंतांचं संपूर्ण महाराष्ट्रभर चाललेले जे आंदोलन होतं, ऐक्याचं आंदोलन, नेत्यांना एक करण्याचं आंदोलन, ते नंतर कुठेतरी थांबलं होतं. म्हणजे चळवळीमध्ये कुणी पुढे आला ऐक्य करण्यासाठी तर नेतेच ते ऐक्याचं आंदोलन किंवा ऐक्याचा विचार मोठा होऊ देत नाहीत. फक्त पब्लिक समोर जेव्हा जातात तेव्हा मी ऐक्यवादी आहे, तो फलाना जर माझ्याबरोबर येत असेल तर मी त्याचं अध्यक्षपद स्वीकारायला तयार आहे, बरोबर, किंवा त्याला अध्यक्ष करायला तयार आहे, वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी भाषणातून बोलल्या जातात त्यांच्या मनात. पण आपण समाजाला नेतृत्वाची गरज आहे. नेतृत्वाशिवाय कुठलं आंदोलन होत नाही, कुठलं राजकारण करता येत नाही, हे योग्य आहे. परंतु नेतृत्व करणाऱ्यांनी, ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेली आहे, त्यांची आता स्वतंत्र दुकानं आहेत आणि ती दुकानं आता मजबूत झालेली आहेत. ते बोलताना एक बोलतात आणि कृती मात्र वेगळी करतात आणि हे या पद्धतीचं वातावरण असल्यामुळं समाज एक होत नाही. समाज फक्त एक होतो चैत्यभूमीला, दीक्षाभूमीला. समाज पुन्हा आपल्या आपल्या घरी निघून जातो. नेते आपल्या आपल्या पद्धतीनं राजकारण करत राहतात. निवडणुका आल्या का आपल्या पद्धतीनं मला सर्वात मोठा हिस्सा वाटा कसा मिळेल याचा प्रयत्न करत असतात. सगळ्यांना एकत्र करून कुणी ऐक्य करण्याचा वगैरे प्रयत्न केला तर त्याला कोणी प्रतिसाद देत नाही. अशी आजची परिस्थिती आहे आणि म्हणून नवीन नेतृत्व तयार होत नाही. मी आता कुणाचं नाव आता घेता येणार नाही, कारण का याच लोकांनी आता ज्यांचं वय झालं किंवा ज्यांनी आयुष्यभर अपयशी राजकारण केलं, ह्याच लोकांनी आता आपली दुकानं बंद करून तरुण पिढीला संधी दिली पाहिजे. नाही, जनतेतून एखादा नवीन उमदा तरुण नेता आता तयार होण्याची गरज आहे. ही काळाची गरज आहे. मुंबईमध्ये पाठीमागे आता काही मनोज संसारे असतील, भाई मनोज संसारे, पुन्हा आता ते पॅन्थरचं एक काम करतात, दीपक केदारे, असे बरेच आता दीपक केदार वगैरे चांगलं नेतृत्व आहे त्यांचं. मुंबईमध्ये तिकडे नितीन मोरे होते. असे बरेच असे बरेच तरुण नेते आहेत, परंतु त्यांना पाहिजे तसं समाजाचं पाठबळ मिळत नाही, समाजाचं पाठबळ. आणि त्यांचे सगळे होणारे छोटे मोठे कार्यक्रम जे आहेत ते आता जे प्रस्थापित नेते आहेत ते त्यांचे कार्यक्रम होऊ देत नाहीत. त्यांनी कुठला एखादा मोठा कार्यक्रम जरी घडवला तर तिथं पब्लिक जाऊ दिली जात नाही. त्यांचे कार्यक्रम फेल करण्याचा प्रयत्न केला जातो, कारण का तरुण पिढीमधून जर एखादं नेतृत्व पुढे आलं तर ही आपली सगळी दुकानबाजी बंद होईल अशी प्रस्थापित नेत्यांना भीती वाटते. आणि त्यासाठी समाजाच्या रेट्यानं एखादा तरुण युवा पुढे आला पाहिजे आणि त्यानं संपूर्ण समाजाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी घेऊन फुलेशाह आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी स्वीकारून त्यांनी पुढे नाही. आता समाजाला काय, त्यांनी पण आपली समाजामध्ये दुकानदारी एकत्रीकरणासाठी मजबूत ठेवलेली असल्यामुळं त्यांच्या प्रत्येकाच्या वाट्याला काही समाजाचे तुकडे असे वेगवेगळे आहेत. त्यांची माणसं आहेत. त्याला विरोध कोण करणार हा प्रश्न आहे. कारण प्रत्येकाचे अनुयायी आहेत, प्रत्येकाचे कार्यकर्ते आहेत. निवडणुका आल्या का त्यांच्यामध्ये थोडीशी आणखी एक चैतन्य निर्माण होतं आणि निवडणूक गेली का पुन्हा शांत होतं. मधून जरी आम्ही करत असलो तरी आजही आम्हालाही मानणारा मोठा वर्ग आहे, कलावंतांना मानणारा मोठा वर्ग आहे आपल्या समाजामध्ये. परंतु असा काही 50-60% वर्ग अजून असा आहे की तो कुठल्याच नेत्याला मानत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चाललेला आहे. मोठे मोठे तो जयंतीचे कार्यक्रम करतो, आमच्यासारख्या प्रबोधन करणाऱ्याला बोलवतो, नवीन विचार ऐकतो आणि आपल्या आपल्या घरी निघून जातो. असाही एक मोठा वर्ग आहे. आणि राहिला प्रश्न एकीकरणाच्या बाबतीमध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठे 2 एकीचे प्रयत्न झालेले पाहिलेले आहेत. पहिल्यांदा खोब्रागडे साहेबांचा गट गवई साहेबांचा गट होता. बरोबर. हे असं एक मोठं एकीकरण मुंबईमध्ये झालं होतं. शिवाजी पार्कवरती फार मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्या एकीकरणाच्या कार्यक्रमाला शिवाजी पार्क संपूर्ण भरून गेलं होतं. एवढी पब्लिक आली होती.
कारण का समाजाला सुद्धा वाटलं की आता काहीतरी नवीन घडत आहे, एकीकरण झालेलं आहे. आणि त्याच एकीकरणाच्या दिवशी माझे एका ऑडिओ कॅसेटचं ओपनिंग झालं होतं. त्या कॅसेटचं नाव होतं रिपब्लिकन भीमशक्ती. आणि त्या रिपब्लिकन भीमशक्ती या कॅसेटमध्ये मलाही वाटलं होतं की आता हे वातावरण सगळं व्यवस्थितपणे झालेलं आहे, एकीकरणाचं झालेलं आहे. आपण स्फूर्ती देणारं काहीतरी लिहायला पाहिजे. काय म्हणजे ते कुठलं म्हणजे ते गाणं होतं ते रिपब्लिकन भीमशक्ती हे कॅसेट मी काय नेमकं काय प्रबोधन होतं त्यामध्ये, त्या गाण्यामध्ये, गाण्याच्या माध्यमातून भीमशक्तीच्या कॅसेटमध्ये पहिलंच गाणं होतं, हां, बातमी कळता हे भाऊ एक झाल्याची, अरे दिल्ली बघते वाट आता ह्या जय भीमवाल्यांची, असं ते गाणं होतं. परंतु मला वाटतं थोड्याच दिवसामध्ये काँग्रेसबरोबर जायचं की व्ही पी सिंगच्या जनता दलाबरोबर जायचं ह्या प्रश्नामध्ये वादावादी झाली आणि पुन्हा आमचे सगळे नेते फुटले, एकीकरण फुटलं. पुन्हा मी एक गाणं लिहिलं आणि ते प्रसिद्ध केलं होतं की आता जर का एकीचे वाजवले बारा, तुम्ही ह्या पुढाऱ्यांना जोड्यांनी मारा. म्हणजे एवढी टोकाचे विचार आम्ही ऐक्यासाठी गाण्यातून आणले होते, परंतु त्याचा काही परिणाम नेत्यांवरती होत नाही. आणि आम्ही पाहिलं, मी प्रकाश आंबेडकराबरोबर 10-15 वर्ष राहिलो सुरुवातीचे, नंतर कबाडी सरांबरोबर राहिलो, नंतर रामदास आठवलेबरोबर राहिलो. मी सगळ्यांच्या जवळून निर्माण झालेला कलावंत आहे. बरं, परंतु बाबासाहेब आंबेडकर होते, सर्वांचा उद्धार करून गेले, तसा महामानव पुन्हा होणे नाही. समाजावरती तसे उपकार करणारा दुसरा महामानव आता होणे नाही. आईची, वडिलांची, भावाची, सगळ्या बाजूची जी समाजाला माया लावली त्यांनी, तसा मानव आता होणे नाही. आणि ह्या नेत्यांचे सगळ्यांचे गुण आम्ही पाहिल्यामुळं आता आम्ही सगळे प्रमुख गायक कुणाच्याही पाठी काम करत नाही. आम्ही स्वतंत्र आहोत. आठवले साहेबांचा कार्यक्रमाला आम्ही जातो, कवाडेंचा कार्यक्रमाला आम्ही जातो, बाळासाहेबांचा कार्यक्रमाला आम्ही जातो. परंतु पूर्वीसारखं भावनेच्या भरात येऊन नेत्यांच्या कार्यक्रमाच्या अगोदर जाऊन त्यांच्यासाठी पब्लिक जमवण्याचं काम आता आम्ही करण्याचं बंद केलेलं आहे.